आता वारी गेलेली आहे आणि आपण सगळे इकडे आहोत. बरेच जण विठ्ठल भक्त असतात, प्रत्येकाला इच्छा असते, पण आपली वारी कोणती? डोळ्यामध्ये कचरा जातो तेव्हा होणारी तगमग, आयसीयू रूम मधली आरएमओची लगबग, रात्री बेरात्रीही येतो कॉल, खूप अर्जंट आहे डॉक्टर, कुणाचा तरी कुठेतरी पाय होतो फ्रॅक्चर, रात्र रात्र जागून ती हाडं सगळी जोडायची, तहान भूक झोप तेवढी रात्र सोडायची. हीच तर समाधानाची व्याख्या आहे खरी, खरं सांग ना विठ्ठला हीच आहे ना वारी, खरं सांग विठ्ठला हीच आहे ना वारी. दात अचानक किडलाय, खूप दुखतेय दहाड, कुणाला येतो अटॅक, पडतो कुटुंबावर पहाड, कुणाचं काही तर कुणाचं काही, काहींना तर काही ऐकायलाच येत नाही. आजार सोडून बरेच जण सांगत असतात घरातलेच वाद. ओपीडीतला अनुभव की आजार सोडून बरेच जण सांगत असतात घरातलेच वाद. ऐकता ऐकता कधी तर डोकं होऊन जातं बाद. ऐकायचं नसलं ऐकावंच लागतं तरी, खरं सांग विठ्ठला हीच आहे ना खरी वारी, खरं सांग विठ्ठला हीच आहे ना वारी. आणि शेवट आहे की काहींचे मसालेदार जेवण, बोराटे सर या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडे येणारे पेशंट, काहींचे मसालेदार जेवण त्यांना जेव्हा टोचतं, काहींचे जिवेचे चोचले म्हणतात की नंतर टोचले तसं, काहींचं मसालेदार जेवण तेव्हा ज्यांना टोचतं, दिवसभर खाऊन पिऊन पेशंट रात्री बेरात्री क्लिनिकला पोहोचतं. घरी जायच्या वेळेलाच मग इमर्जन्सी येते. सगळ्यांनाच अनुभव आहे. आपण बंद करायचं आणि तेव्हाच एक पेशंट येऊन थांबतो. घरी जायच्या वेळेलाच मग इमर्जन्सी येते. तुमची ट्रिपही अशी अनेक वेळा कॅन्सल होते. वेळ देता येत नाही, मुलं पाहतात घरी वाट. वेळ देता येत नाही, मुलं पाहतात घरी वाट. लोकांना दिसत असतो फक्त डॉक्टरचा वरवरचा थाट. वेळ देता येत नाही, मुलं पाहतात घरी वाट. लोकांना दिसत असतो वरवरचा थाट. पण ही अवघड आहे खूप वाट, सारा त्यागाचाच घाट. छंद नाही मजा नाही काम एके काम, छंद नाही मजा नाही काम एके काम. कामातच मानायचा डॉक्टरांनी राम, कारण रुग्णाच्या चेहऱ्यावरचा आनंद पुन्हा देतो उभारी. अशीच चालू ठेवायची रुग्णसेवेची वारी. पेशंट आपला विठ्ठल आणि ओपीडीच आपली पंढरी, आणि ओपीडीच आपली पंढरी, ओपीडीच आपली पंढरी.